नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय हा भाग पाहिला. आज आपण सर्वनाम हा भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, सर्वनाम म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, वाक्यात त्याचा उपयोग कसा होतो हे तुम्हाला लगेच समजेल. त्यासाठी लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता हा उतारा वाचा. राजू नावाचा एक मुलगा होता. राजू इयत्ता 5वीत शिकत होता. राजूला अभ्यासाची खूप आवड होती. राजूचे अक्षर सुंदर आणि वळणदार होते. राजू माझा खूप चांगला मित्र होता. एकदा राजूचा वाढदिवस होता. राजूने आम्हा सर्व मित्रांना बोलवले. आम्ही सर्वांनी राजूसोबत खूप धमाल केली. आता हा उतारा ऐकल्यावर कसे वाटले किंवा काय फरक जाणवला? तुम्हाला ऐकताना एक शब्द वारंवार ऐकवाला असेल, तो म्हणजे राजू. आता फळ्यावर उतारा पहा. या उतार्यातील वाक्यामध्ये राजू हा शब्द वारंवार आलेला आहे. त्यामुळे ऐकताना आणि वाचताना उतारा थोडा वेगळा वाटतो. आता आपण या उतार्यात थोडा बदल करूया. या उतार्यात आपण राजूऐवजी दुसरे शब्द वापरू आणि पुन्हा हा उतारा वाचू. आता हा उतारा पहा. यात आपण राजूऐवजी दुसरे शब्द वापरलेले आहेत. फक्त काही ठिकाणी आपण राजू शब्द ठेवलेले आहेत आणि बाकी शब्दांमध्ये बदल केलेले आहेत. आता तुम्हाला हा उतारा वाचताना आणि ऐकताना कसा वाटतो ते पहा. राजू नावाचा एक मुलगा होता. तो इयत्ता 5वीत शिकत होता. त्याला अभ्यासाची खूप आवड होती. त्याचे अक्षर सुंदर आणि वळणदार होते. राजू माझा खूप चांगला मित्र होता. एकदा त्याचा वाढदिवस होता. त्याने आम्हा सर्व मित्रांना बोलवले. आम्ही सर्वांनी त्याच्यासोबत खूप धमाल केली. आता हा उतारा तुम्ही ऐकला. हा उतारा ऐकायला आणि वाचायला सुद्धा छान वाटतो. आता आपण या उतार्यातील राजूऐवजी वापरलेल्या शब्दांखाली रेषा मारूया. पहिला शब्द आहे तो, दुसरा शब्द आहे त्याला, तिसरा शब्द आहे त्याचे, चौथा शब्द आहे त्याचा, पाचवा शब्द आहे त्याने आणि शेवटचा शब्द आहे त्याच्या. उतार्यातील वाक्यांमध्ये राजू हा शब्द वारंवार येत असल्याने आपण राजूऐवजी वरील शब्दांचा वापर केला. मागील व्हिडिओमध्ये आपण शिकल्याप्रमाणे राजू हे मुलाचं नाव आहे, म्हणजे राजू हे नाम आहे. वाक्यामध्ये राजू या नामाऐवजी आपण तो, त्याला, त्याचे, त्याचा अशा शब्दांचा वापर केला. या शब्दांना स्वतःचा असा वेगळा काही अर्थ नसल्याने ते ज्या नामाऐवजी वापरले जातात त्याच नामाचा अर्थ या शब्दांना लागू पडतो. आता हा अर्थ कसा लागू पडतो ते पहा. आपलं पहिलं वाक्य आहे राजू नावाचा एक मुलगा होता. दुसरं वाक्य आहे तो इयत्ता 5वीला शिकत होता. या दुसऱ्या वाक्यात आपण राजूऐवजी तो हा शब्द वापरला. तो म्हणजे काय तर आपल्याला काहीच सांगता येत नाही. या वाक्यात तो या शब्दाला स्वतःचा अर्थ नाही. तो हा शब्द आपण राजू या नामाऐवजी वापरला, त्यामुळे या शब्दाला नामाचा अर्थ प्राप्त झाला. तो इयत्ता 5वीला शिकत होता. येथे आपल्याला सांगता येते तो म्हणजे राजू आहे. पुढच्या वाक्याचे असेच सांगता येईल. त्याला अभ्यासाची खूप आवड होती. त्याला म्हणजे कोणाला तर राजूला. या सर्व शब्दांनी प्रत्येक वाक्यामध्ये राजू या नामाची कमतरता भरून काढली आहे. असे सर्व शब्द नामाऐवजी वापरल्याने या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. मग सर्वनामाची व्याख्या कशी करता येईल ते पहा. पहिली आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाची आपल्याला अजून एक व्याख्या करता येईल. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. या दोन्ही व्याख्यांपैकी कोणतीही एक व्याख्या लक्षात ठेवा आणि पाठ करा. आता आपण सर्वनामाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू. पहिला आहे सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. दुसरं आहे सर्वनाम ज्या नामाबद्दल वापरतात त्याचा अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. तिसरं आहे वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. चौथं आहे सर्वनाम हे नामाचे प्रतिनिधित्व करते. सर्वनामाविषयीचे हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा. आता आपण काही सर्वनामे पाहूया. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या,
जो, जी, जे आणि ज्या. कोण, काय, आपण, स्वतः ही सर्व मराठीतील सर्वनामे आहेत, जी एखाद्या धड्याचे वाचन करताना बऱ्याच वेळेला आलेली आपल्याला दिसतात. आता आपण सर्वनामाची काही उदाहरणे पाहू. आपण येथे तो हे सर्वनाम घेतले असून ते कोणकोणत्या नामाऐवजी वापरले जाते ते पाहूया. जसे तो मुलगा, तो वाडा, तो थवा, तो मोबाईल अशा अनेक नामाऐवजी तुम्ही तो हे सर्वनाम वापरू शकता. आता आपण ती हे सर्वनाम घेऊ आणि कोणत्या नामाऐवजी वापरता येते ते पाहू. जसे ती गाडी, ती मुलगी, ती बाटली, ती छत्री अशी अनेक नामाऐवजी आपण ती हे सर्वनाम वापरू शकतो. आता आपण ते हे सर्वनाम घेऊ आणि ते कोणत्या नामाऐवजी वापरता येते ते पाहू. जसे ते झाड, ते पाऊल, ते भांडे, ते फूल अशी अनेक नामांऐवजी आपण हे सर्वनाम वापरू शकतो. आपण पाहिलेल्या वरील तिन्ही उदाहरणातून एक गोष्ट लक्षात येते. काही सर्वनामे ही पुल्लिंग नामाऐवजी वापरतात, तर काही स्त्रीलिंग नामाऐवजी वापरता येतात आणि काही सर्वनामे ही नपुंसक नामाऐवजी वापरता येतात, हे सुद्धा लक्षात घ्या. आता तुम्हाला सर्वनामात कोणते शब्द येतात, ते कोणत्या नामाऐवजी वापरले जाऊ शकतात हे तुम्हाला माहीत झाले असतील. आता आपण काही प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न पहिला. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या भोवती वर्तुळ करा. पहिलं वाक्य आहे, हे सुंदर चित्र बघ. या वाक्यात कोणता शब्द सर्वनाम आहे ते सांगा. बरोबर, या वाक्यात हे हा शब्द सर्वनाम आहे. आता दुसरे वाक्य पहा. दुसरे वाक्य आहे, अभ्यास झाल्यावर त्याने दप्तर भरले. या वाक्यात कोणते सर्वनाम आहे ते सांगा. बरोबर, या वाक्यात त्याने हा शब्द सर्वनाम आहे. आता तिसरे वाक्य पहा. तिसरे वाक्य आहे, अरे हरीश, आपण खेळूया का. या वाक्यात कोणते सर्वनाम आहे ते ओळखा. बरोबर, या वाक्यात आपण हा शब्द सर्वनाम आहे. आता चौथे वाक्य पहा. चौथे वाक्य आहे, बाबांनी संकेतला विचारले, तू फिरायला येतोस का. या वाक्यात कोणते सर्वनाम आहे ते सांगा. बरोबर, या वाक्यात तू हे सर्वनाम आलेले असून ते संकेताऐवजी वापरलेले आहेत. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून योग्य पर्यायाभोवती वर्तुळ करा. पहिलं वाक्य आहे, अजयने खूप बक्षिसे मिळवली आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तिने, पर्याय क्रमांक 2 त्यांनी, पर्याय क्रमांक 3 त्याने आणि पर्याय क्रमांक 4 आम्ही. या वाक्यात अजयने या शब्दाखाली रेषा मारली आहे. अजय हे नाम असून आपल्याला अजयऐवजी पर्यायातील सर्वनामे निवडायचे आहेत. आता दिलेल्या पर्यायातील कोणते सर्वनाम अजयऐवजी वापरता येईल ते सांगा. बरोबर, पर्याय क्रमांक 3 त्याने हे सर्वनाम बरोबर उत्तर आहे. अजयऐवजी त्याने हे सर्वनाम वापरल्यास त्याने खूप बक्षिसं मिळवली असे बरोबर वाक्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. आता दुसरे वाक्य पहा. दुसरे वाक्य आहे, मांजरीचे पाय मऊ असतात आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 त्यांचे, पर्याय क्रमांक 2 ज्यांचे, पर्याय क्रमांक 3 माझे आणि पर्याय क्रमांक 4 तिचे. या वाक्यात मांजरीचे या नामाखाली रेषा असून त्याऐवजी पर्यायातील कोणते सर्वनाम वापरता येईल ते सांगा. बरोबर, पर्याय क्रमांक 4 तिचे हे सर्वनाम बरोबर उत्तर आहे. मांजर या नामाऐवजी तिचे हे सर्वनाम वाक्यात वापरल्यास तिचे पाय मऊ असतात हे बरोबर वाक्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता तिसरे वाक्य पहा. तिसरे वाक्य आहे, मीरा कृष्ण भक्त होती. मीरा भजन गायची आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मी, पर्याय क्रमांक 2 तुम्ही, पर्याय क्रमांक 3 ती आणि पर्याय क्रमांक 4 त्यांच्या. या वाक्यात मीरा या नामाखाली रेषा मारली आहे
तेव्हा कोणता पर्याय बरोबर येईल ते सांगा. बरोबर, पर्याय क्रमांक 3 ती हे सर्वनाम बरोबर आहे. मीरा कृष्ण भक्त होती, ती भजन गायची हे वाक्य बरोबर होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय हे पूर्णपणे समजले असेल. तसेच सरावासाठी आपल्या धड्यांमध्ये येणारी सर्वनामाची वाक्ये आपल्या वहीमध्ये लिहून काढा आणि समजून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा. धन्यवाद.